देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे पूर्ण झाली तरी याच दलितावर अन्याय अत्याचार वाढत आहे. आज आपण आहोत लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात. तालुक्यातील एक कुटुंब खेड्यातील जातीवादामुळे कुठेतरी त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे पूर्ण झाली सुद्धा आजही दलिताला इथं छळलं जातं. आज आपण त्याच्याशी बोलणार आहोत. सर, तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत? सर, आमच्या मागण्या त्या लोकांना अटक करावं, म्हणजे बहिष्कार टाकणाऱ्या लोकांना, आमच्या भावाला मारलेल्या पोराला, आणि आम्हाला पुनर्वसन मागण्या करावं. नेमकं हे प्रकरण काय सविस्तर सांगा. सर, हे प्रकरण म्हणजे गाडीवर धम्मचक्र टाकलो, गाडीवर बाबासाहेब सही टाकले, त्यामुळे टाकल्यामुळे ते बोलला की बाबा का टाकलास, कशामुळे टाकलास, कुणं टाक म्हणलंय, तुला काय अधिकार आहे तुझा, कुणाला विचारून टाकलास, हे काढून टाक. आता आम्ही ओबीसी मध्ये आलेला आहे, तुमचं काय हक्क आहे, आता आमचं चाललंय असं बोलत होता. मग मी असं बोलल्यामुळे दुसऱ्या दुकानाला सांगत होता माझा भाऊ की बाबा असं पोराला सांगा, त्या पोराला सांगा काहीतरी, असं बोललाय ते वाकडं, मला असं काहीतरी बोलाय, शिवाय देऊ लागले, माय घाला म्हणतोय, काहीतरी मायला बायला बोलतोय, शिवाय दिल्यामुळे सांगल्यामुळे त्याची आई ऐकली. दोघं भाऊ येऊन आमच्या भाऊला दोघालाही मारून काढले, त्या लेकराला बी. त्याच्या नंतर केस झाल्यानंतर ते अट्रॉसिटी झाली म्हणे, मग त्याला काय अटक केलं नाही, त्याला कोणतं बी काही. यामध्ये पोलिसाची नेमकी भूमिका कशी होती? त्यांची भूमिका काय, अटकच केलं नाही साहेब त्यानं, अटक केलं नाही. त्या पोरला अनेक मोकाट फिरतंय गावातच, आणि आम्हाला बहिष्कार टाकला, गावबंदी केली गाववाल्यांनी मिळून, अट्रॉसिटी काबर केस केली म्हणून. आता आम्हाला गावात कोणीच आम्हाला आधार नाही, काहीच नाही, कोणी गावात बोलत नाही. आम्हाला सगळे बंदी, आम्ही त्याला उदगीरला येऊन बसलो साहेब आम्ही. यामध्ये पुढील पार्टी कोण आहे, म्हणजे ना बहिष्कार टाकणारे नेमकं कोण आहेत? सगळं मराठा समाज आहे सर. मराठा समाज, पुरा मराठा समाज आहे. आम्हाला कोणी बोलत नाही, करत नाही. तुमची संख्या किती आहे गावामध्ये नेमकी? आमची संख्या फक्त सर 5-7 घरं, आम्ही 7 घरं आहे. 65 घरावर 7 काही जातीवाचक शिवायगड जातीवाद केलंय सगळं सर. शिवा दुनियाचा मायला बायला भरपूर शिवा दिलेला आहे त्यानं. या ठिकाणी त्यांच्या काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. यात आहे नेमकं हे प्रकरण काय झालं? लेकराचं आधार कार्ड काढायला चालते गाडीवर, ते बाबासाहेबांची का सही टाकलास म्हणून महार म्हणून मारहाण केली. आवाज आता, आणि लेकराला पण मारलं माझ्या, आणि आई बहिणीवर शिवा द्यालं. असल्या रांडा तुम्ही उसानं पडलेल्या रांडा, पाटला संघ घेतलेल्या, असं घाण घाण गोष्टी बोलालं. माजून गेला मार तुम्ही, बाबासाहेबांची सही टाकून लय माजल्यावणी करायला ढेर घे हो, तुमचं बघावं लागतंय, तुमचा एखाद्याचा गुत्ता काढावा लागतंय, असं पोरा काय बी बोललं, घाण घाण गोष्टी बोलालं. बायाला बिन लेकरालाही मारली त्याच्या मायनं, भर चौकामध्ये कोणत्याही गोष्टी बोललालं, म्हणून त्या पोराला केस करून बी अटक केलं नाही. बहिष्कार टाकला गावामध्ये, दळण दिलं नाही, दळून दुकानचं काय दिलं नाही. आणि रस्त्यानं असं चाललं तर मार्गे चाले का असं म्हणून रस्त्यानं अडवाले. माझ्याकडे शेळ्या होत्या, आम्हाला शेळ्या घेऊन शेताला येऊ दिना झाले. असं प्रकरण घडलं त्या डोमगावमध्ये. धेडग मार्ग म्हणल्याशी बोलत नाही त्यानं. ह्याच्या पळं बी प्रकरण घेतलं, आम्ही मिटून घेतलं, 2-3 वेळेस मिटून घेतलं. आम्ही मिटून गेल्या उरावरती रक्त गळालं तर बी मिटून घेतलं आम्ही. त्यांना धमकी देत आहे, आत्ता बी धमकी देत आहे, तुम्ही बाहेर निघणार का, गावागाव फिरलं तर त्याला गावात मारायचं नाही, बाहेर गटून मारायचं, पळ दामटं मारायचं असं म्हणतात. आत्ता बी धमकी आहे आम्हाला अशी. बघू शकता, जळकोट तालुक्यातील एक कुटुंब गावात बहिष्कार टाकला म्हणून उदगीर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसले आहे. अवघे 20 दिवस झाले सुद्धा त्या आरोपीविरुद्ध काहीही ॲक्शन होत नाही. अवघा गाडीवर अशोक चक्र टाकलं म्हणून कुठेतरी जातीवाद केला जातो. गावामध्ये बहिष्कार टाकून कुठेतरी महारग्या म्हणून चिडवलं जातं.
आज त्यांचं कुटुंब सारं इथं तहसील कार्यालयासमोर बसलं आहे. तर आणि कोणता न्याय मिळाला नाही आम्हाला. 20 दिवस झाले इथं बसून आम्हाला. आमचे लहान लहान लेकरं रडाले, तर लेकराची शाळा बुडाले हो का ह्या लेकराची. किती दिवस झालं इथंच बसून आम्हाला सरकार काही मदत बी कोणची करणं आला. आज लेकराला दूध नाही, आमच्या भात नाही करून खायला. लेकर रडाले तर रस्त्यावर बसला आम्ही. कोणतेच आम्हाला सही दिना झालेत काय नाही. दिवाळी सण आला, दसरा इथंच होऊन गेला आम्हाला. आता तर कोणते तर मदत करून लवकर आम्हाला सोड करावं. सरकारनं आता सणावाराचं बाई माणसं रस्त्यावर बसल्यावर बरं वाटलं का. लेकरं 20 दिवसापासून बाथरूमला रोडवर जाऊन बसाले. तर तहसीलदार काय म्हणले इथं? तहसीलदार काय म्हणाले तर घरला जावा उठून म्हणाले. तर आता उठून जाऊन आम्हाला तिथं मारहाण केली तर आम्ही कोण जिम्मेदार आहे आमच्या? त्यामध्ये पोलीस प्रशासनाची भूमिका कशी आहे? काय भूमिका करावं म्हणते, अटक करताव म्हणते, तुम्ही चला तर घरला म्हणते. घरी जाऊन काय करावं? आणि कुणाला मारलं हाणलं तर मला 5 लेकी आहे तर कुणाची जिम्मेदारी घेऊ मी? ते पोरग तुझ्या लेकी म्हणजे कुठेतरी तुम्ही असुरक्षित आहात गावात. आवश्यकतर सावून का आहे मग आम्हाला कोणी साथ देणं आले. सगळा मराठी समाज सगळा एक होऊन आम्हाला सगळी बंदी घातले. मराठा समाज, हा, मराठा समाजानंच बंदी घातली. आम्हाला का म्हणून हिनवत आहे? का म्हणून हिनवत आहे? आम्हाला महार्गे देडगे असे म्हणून आम्हाला धमक्या टाकतात. आता गावाकडे इथून उदगीरून गावाकडे गेलो की तर मग तुम्हाला बाहेर गट कुठे ठोकून मारताव, कुठे गटून मारताव असे धमक्या देतात आम्हाला गावात. मग काय करायचं सर, आम्ही आता 20 दिवस झाला इथं बसलो. 20 दिवसापासून आम्हाला कोणी बघत नाही, कोणी येत नाही. कोणी तहसीलदार काय म्हणतात? तहसीलदार म्हणतात जावा, आम्ही सांगतो गावामध्ये सगळ्याला. तहसीलदारला सांगतो, PSI ला सांगतो, DSP ला सांगतो, गावामध्ये येऊन मीटिंग घ्या, जावा असे बोलतात. पण गावात आम्हाला राहायचं नाही. आम्हाला गावची भीती वाटलेली आहे. आम्ही गावात राहू शकत. यामध्ये ग्रामपंचायतचा रोल कसा आहे? ग्रामपंचायत आमचा रोल साहेब 3 गावचा ग्रुप आहे आमच्या. सरपंच बी उपसरपंच बी त्यांचे आहेत सगळे. सगळं म्हणणं त्याचं तेच आहे. तंटामुक्ती अध्यक्ष तसलाच बोलतो, पोलीस पाटील त्याच्यात ते बी तसाच बोलतो. आणि टाकणारे हेच लोक आम्हाला बहिष्कार करायचे सर. आम्हाला बहिष्कार टाकणार हेच लोक. सरपंच म्हणजे तुमचं दळण पाणी किराणा बंद आहे म्हणा का सध्या? सगळं बंद आहे. आम्हाला कुठंच काही आधार नाही. आम्हाला गावात भीती निर्माण आहे. आम्ही गावाकडे जाणार नाही साहेब, इथं थांबणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे काय? मुख्य कारण आम्हाला बाबासाहेब सही का टाकलं, धम्मचक्र का टाकला, ह्याच्यामुळंच आम्हाला भांडणं केलेलं, लोकांना मारलेलं आहे, मारहाण केली. या देशाच्या झेंड्यावर सुद्धा आहे अशोक चक्र. आता ते काय ते सगळं उकडून फेकतो म्हणतात ते लोक. आता त्याचं काय करणार आम्ही त्याला? आता आम्ही इथं बसलो 20 दिवसापासून. काय बोलू शकतो त्यांना आम्ही? पोलीस शासन बी काय करू शकत नाही ना, तहसीलदार करत नाही ना, कोणता काय करत नाही. कोणी घेऊन जावा घरी जाऊन बसा, आम्ही सांगतो, प्रशासन सांगतो, आम्ही गावात येतो, बोलतो, मिटिंग घेतो, असेच हेच बोलायला आम्हाला कोणी न्याय देत नाही. आमचं लेकरापाळी रोडवर आहेत, कोणाला जेवण नाही, पाणी नाही, अन्न नाही, आम्हाला काहीच नाही. दासपुंड एक वाघमार आहे. मी अहमदपुरात जात असताना गाडीवर चक्र का टाकला, मार्गे आपण मारहाण केली मला. त्याच्या आईने पण मारले, लेकराला पण मारलेत. म्हणजे मुख्य आय विटनेस तुम्ही होता का तिथं? हा, त्यानेच मारले. त्यांना पण त्याच्या आईने पण मारली. किती लोक होते? दोघंच होते, मी एकटा होतो. पुन्हा आमची फॅमिली आल्यानंतर लेकराला पण मारले, बायकोला मारलेत. घाण फावडा घेऊन जाते माझ्या बायकोच्या अंगावर ते मुलगा. हो. कधी घटना? हे 12 तारखेला गेले म्हणत. त्याला अटक 18 शीटी दाखल केल्या पण त्याला अटक करत नाहीत. म्हणजे गावामध्ये फिरत आहे का मोकाट? हो, मोकाट गावात फिरत होतो. पण त्याच्या मनात राग धरून बहिष्कार टाकली आम्हाला. दुधाला नाही, गिरणीला नाही, दुकानात पाणी आलं नाही, सगळे बंदी करून टाकले सर त्यांनी. मग आता धमकी देत असतात गावाकडे या, मग दाखवतो आम्हाला शेती नाही. आम्हाला शेती नाही, रोज मजुरी करून खावं लागतंय. आम्ही त्या शेतात ये, तुम्हाला कसं करताव, तुम्ही माजून गेलाव लई, आम्ही तुम्हाला शेतानं काम लावणार काय नाही. आता काय खाताव म्हणून गावात बंद करून ठेवलंय. आता सगळं कुठेही खायना झालं तर सरकार तर न्याय द्यावं का नाही आम्हाला? आमच्या कुटुंबाला बघावं का नाही सरकार? आता एवढं अनुदान द्यायला आहे. आम्ही 20 दिवसापासून बसला इथं लेकरं बाळ घेऊन, म्हणजे लेकरं 10वीचे मास्तरानं बोलून घेऊन त्यानं शाळा काय जवळ नाही, काय नाही, गाडीनं वाट लावले लेकरायला.
20 दिवसापासून आम्ही इथं बसला तर आमचे चिमणीने लेकरं झाले तर कसे करा या सरकारचे काय डोळे झापून घेतलाय का सरकारनं एवढ्याला पुराण वाहून चालाय म्हणून टोपल्यानं द्यायला आणि इथं आमचे लेकरं चुलीवर बघा इथं पोत्यानं माल द्यायला तर आमच्या इथं पाणी सुद्धा नाही झारलं पाणी घ्यायला मला पैसे नाहीत आज बघा तांदूळ कुठं आहे का काय चिंकानं गटुडे बांधून ठेवला आम्ही 20 दिवसापासून इथं बसला सरकार काय झोपलाय का काय आमच्यासाठी सरकारनं नकर तर डोळे उघडून बघाव का नाही आमच्या कुटुंबाला येणार काय मदत करणार आम्हाला झोपी गेल्या आणि करायला शासन काय झोपलंय का काय आमच्या एवढा पाणी वाहून चालय म्हणून लोकांना द्यायला एवढालं 20 दिवसापासून आम्ही कलेक्टर ऑफिसला बसला कलेक्टर आम्हाला सही देत नाही ना काय करत नाही त्यांची भूमिका काय नेमकी काय भूमिका आहे देतो म्हणून गेलेत आता टाळाटाळी करायला पाणी सुद्धा आम्हाला इथून मदत मिळत नाही म्हणजे लेकरं आज पाण्यासाठी तरसून चालले तर 20-20 रुपयाचं पाणी आणायला मला बाथरूमला जायला पैसा नाही जंजमान लेकरं घेऊन रोडवर बसालो आम्ही आज सरकारनं लवकर आमची मदत करावं आणि निर्णय द्यावा न ते जन मारले त्याला अटक करावं तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत त्या मारणाऱ्याला अटक करा आणि बहिष्कार टाकणारा आणि आमचं पुनर्वर्ष कुठेही करा आम्ही कुठेही जगू कामं करून आम्हाला काय शेत नाही ना बाडी नाही शेत मागणी आहे सरकारला आमची एवढी मागणी पुरी करा तर आमदार सुद्धा आमच्याकडे येत नाही बोलत नाही कोण आहे आमदार मुलाखत घेत नाही आमचे गावचे आमदार आमचे संजय बनसोडे सर संजय बनसोडे एक दिवस सुद्धा आम्हाला येऊन भेटला नाही तो त्यांना काही पत्र बित्र दिलं का तुम्ही लेखी पत्र नाही आम्ही खोत जाऊन आम्ही इथं थांबलो तर आम्हाला थांबाय सुद्धा नाही इथं गेटला आला होता एका आतमध्ये म्हणजे तुमची दखल सुद्धा घ्या नाही का त्यांनी सुद्धा घ्याय नाहीत आमची दखल सुद्धा घ्याय नाहीत ते आम्हाला भेटण्यास सुद्धा मुलाखत म्हणजे बौद्ध आमदार असून त्यांची तुमची दखल घेतली नाही नाही आमची दखल घेतली नाही आज बघायला नाहीत आम्हाला त्यांना बघायला आले नाहीत बघू शकता केवळ गाडीवर अशोक चक्र लावलं म्हणून कुठेतरी दलितावर इथं बहिष्कार केला जातो या तिरंग्यावरती अशोक चक्र आहे त्यांच्यावर हे बहिष्कार करणं का कुठेतरी गावातील मनुवादी लोक कुठेतरी बौद्धांना आणि नवबौद्धांना टार्गेट करत आहेत यामध्ये पोलीस प्रशासनाची भूमिका कुठेतरी डगमगायची आहे या डोमगाव कुटुंबाची मागणी एवढीच आहे की त्यांच्यावरील बहिष्कार पूर्णतः काढून टाकावा आणि पूर्णतः बहिष्कार काढून टाकून जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम यांच्यानुसार गुन्हा दाखल करावा एवढीच मागणी करत आहेत. धन्यवाद. लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स, लातूर, उदगीर.